नमस्कार मंडळी. उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारे झटपट असे सरबत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नक्कीच व्हिडिओ जराही स्किप न करता व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. अगदी कमी साहित्यात आणि अगदी चविष्ट आणि पौष्टिक असं थंडगार सरबत आज आपण या व्हिडिओमध्ये कसे बनवायचे ते पाहणार आहोत. चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया. सर्वात प्रथम मी येथे अर्धा लिटर एवढे गाईचे दूध घेतलेले आहे. गाईच्या दुधाला वास हा कमी असतो, त्यामुळे येथे मी गाईचं दूध वापरलेलं आहे. चटपट होणारं असं सरबत आहे व तसेच लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अगदीच सर्वांना आवडेल असं हे थंडगार सरबत आपण आज पाहणार आहोत. एका पातेल्यामध्ये मी अर्धा लिटर एवढं दूध गरम करायला ठेवलेलं आहे. जसं आपण नॉर्मल दूध गरम करतो तसंच हे दूध आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता जे दूध वरती आलेलं आहे, म्हणजे जी साय आलेली आहे ती आपण आता एका चमच्याने साईडला करून घ्यायची आहे. म्हणजेच ती छान अशी दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. उकळी येईपर्यंत छान नॉर्मल असं आपल्याला दुधाला गरम करून घ्यायचं आहे. आधीच मी इथे पाव कप एवढं दूध मी साईडला काढलेलं होतं. तुम्ही पाहू शकता. हे दूध मी का काढलंय ते तुम्हाला मी पुढे सांगेलच. सर्वात प्रथम मी येथे काजू आणि बदाम हे ड्रायफ्रूट्स वापरलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये वापरू शकता. आता हे ड्रायफ्रूट्स आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत व त्यामध्ये मी 2 चमचे एवढे मोठी कस्टर्ड पावडर घातलेली आहे. व्हॅनिलाची कस्टर्ड पावडर मी येथे वापरलेली आहे, गोल्डन कलरची. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही कस्टर्ड पावडर येथे वापरू शकता. व याची आपण छान अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता. किराणा मालच्या दुकानामध्ये तुम्हाला व्हॅनिला कस्टर्ड पावडर सहज उपलब्ध होईल. जे आपण आधी दूध साईडला काढलं होतं त्याच्यामध्ये जी बारीक केलेली पावडर आहे ती आता आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे आपल्या सरबताला चव अतिशय छान येते व लहान मुलं देखील हे सरबत आवडीने पितील. व तसेच घरच्या साहित्यात व पौष्टिक असं हे सरबत असल्यामुळे तुम्ही नक्कीच घरच्या घरी झटपट असं हे सरबत नक्की ट्राय करा. तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आपली कुठून पाहत आहात नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. आता जे आपण दूध गरम करत ठेवलं होतं त्यामध्ये जे आपण मिश्रण मिक्स केलं ते आता आपण त्यामध्ये घालून घेतलेलं आहे. 2 ते 4 मिनटं सतत आता ढवळत राहून त्यामध्ये आपण अर्धा कप एवढी साखर घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचे प्रमाण देखील कमी जास्त करू शकता. तुम्ही 1 कप एवढी साखरसुद्धा यामध्ये वापरू शकता. पण मी येथे गोड कमी आवडत असल्यामुळे येथे मी अर्धा कप एवढी साखर घातलेली आहे. सतत हे मिश्रण आपल्याला आता दाटसर असं होईपर्यंत चमच्याने सतत 2 ते 4 मिनटं आपल्याला येथे ढवळत राहायचं आहे. थंडगार असं सरबत व झटपट असं सरबत घरच्या घरी नक्कीच तुम्ही बनवून पहा आणि अतिशय पौष्टिक व दुधापासून बनवलेले हे सरबत खूपच चविष्ट आणि छान लागतं. पाहू शकता आपलं मिश्रण बऱ्यापैकी दाटसर असं झालेलं आहे व जी आपण काजू आणि बदामची भरड केली होती ती देखील याच्यामध्ये थोडीफार दिसते आहे. याच्यामध्ये मी आता थोड्याफार केशरच्या काड्या घातलेल्या आहेत. बदाम आणि काजू हे थोडेसे ओबडधोबड राहिल्यामुळे ते देखील या सरबतमध्ये खूप छान लागतात. तुम्ही वाटल्यास त्याला पूर्ण बारीक करून घेऊ शकता. छान असं मिश्रण आपण सतत ढवळत राहून येथे आपले झटपट असं थंडगार सरबत आपलं येथे तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आता हे सरबत आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे. गार करून झाल्यावरच आपल्याला यामध्ये छान असं बर्फ किंवा त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूटची पावडर वरून टाकून तुम्ही हे सर्व करायचं आहे. चटपट असं होणारं हे सरबत आहे व घरच्या घरी व तसेच कमी साहित्यात हे सरबत बनतं. त्यामुळे तुम्ही नक्कीच शरीराला थंडावा देणारे हे सरबत असल्यामुळे व झटपट असं होणारे सरबत असल्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. पाहू शकता मी येथे छान असं हे सरबत जे आहे आता थंड करून घेतलेलं आहे. थंड झाल्यानंतर आपण यामध्ये बर्फ टाकून ह्याला आपण सर्व करून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये सब्जा देखील टाकू शकता. येथे मी आता बर्फ टाकलेला आहे. चटपट होणारं असं सरबत व तसेच उन्हाळ्यामध्ये तुम्ही हे नक्की ट्राय करा. व्हिडिओ कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि आपली व्हिडिओ कुठून पाहत आहात ते देखील मला कमेंटमध्ये कळवा. व तसेच आपल्या नवीन रेसिपीसाठी जी बेल आयकॉन आहे ती नक्की प्रेस करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्वस्त रहा, मस्त रहा. बाय बाय.